करी जोडी लेकराची उडी. कशासाठी करतो आपला बाप? कशासाठी करतो? कशासाठी? स्वतःसाठी? अरे स्वतःसाठी त्याने आयुष्यभरामध्ये कधीच काही केलं नाही. जे काय असतं ते फक्त मुलीसाठी आणि मुलासाठी त्याच्या जीवनामध्ये असतात. जे कष्ट तो आयुष्यभर घेतो ते कष्ट फक्त त्या ठिकाणी आपल्यासाठी असतात. गड्यानो, आहे तोपर्यंत जपा ते आई वडिलांना. एकदा निघून गेले ना मग मात्र दिसणं त्या ठिकाणी शक्य नाही. असं म्हणतात ढगाआड गेलेला सूर्य पुन्हा दिसू शकतो, पण माती आड गेलेले आई वडील त्या ठिकाणी पुन्हा आपल्याला पुन्हा फिरून कधीच दिसू शकत नाही. म्हणून आहे तोपर्यंत जपा त्यांना. काही अपेक्षा नाही गड्या तुमच्याकडून. काय असतं? फक्त घरी आल्यावर आपल्या मुलाने विचारावं, आई जेवलीस का तू? बाबा जेवलेस का तुम्ही? बाबा तुम्हाला औषधाची गरज आहे, एवढीच अपेक्षा असते हो. बाकी प्रेमाचे 2 शब्द असतात त्यांना बाकी त्या ठिकाणी. आणि तर ताई सांगू का मी तुम्हाला, तुमच्या जीवनातले वडील गेले ना, तो कायमचा शेवटचा फोन तुमचा बंद झाला. आता आयुष्यात तो फोन पुन्हा फिरून कधीच येऊ शकत नाही. बाई काय चाललं, कसं चाललं, तुझ्या जीवनात बरं आहे का, हे विचारणारा फोन आता आयुष्यामध्ये कधीच येणार नाही. आणि तो आवाज देखील त्या ठिकाणी आयुष्यामध्ये आता पुन्हा फिरून येऊ शकत नाही. त्या ठिकाणी सगळं काही तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आता पुढे इथून पुढे मिळेल, पण बापाने आपल्या पाठीवर कौतुकाची थाप टाकावी असा बाप आता पुन्हा तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार नाही. आणि तो बाप मिळणार सुद्धा नाही. अहो त्याच्या एक फोनसाठी त्या ठिकाणी वाट पाहावी लागेल. पण जोपर्यंत श्वास आहे का तोपर्यंत आता तो फोन येणं शक्य नाही. म्हणून सांगते मी, आई वडिलांचा फोन आला ना कधी कट नका करत जाऊ गड्या. मला सवय होती अगोदर, पण ज्याच्या जीवनात वडील नाहीत ना, ज्याच्या जीवनात आई नाही ना, त्याला विचारा बापाच्या फोनाची किंमत आणि आईच्या फोनाची किंमत त्या ठिकाणी काय असते. नका कट करत जाऊ गड्या. आले तर 2 प्रेमाने शब्द त्या ठिकाणी बोलत जा. एकदा निघून गेले ना, कुठे जातात, काय जातात, कसे जातात, मग नंतर त्यांचा मेसेज सुद्धा येत नाही, पत्र सुद्धा येत नाही, कोणत्या देशामध्ये जातात, कुठे जातात, काही त्या ठिकाणी कळत नाही. असं म्हणतात ना, चिठ्ठी न कोई संदेश जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, इस दिल को लगा के ठेस जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए. कुठे जातात काय माहिती, पण कधीही तो फोन येत नाही, कधीही तो त्या ठिकाणी आयुष्यामध्ये आवाज येत नाही. एका मुलीचं स्वप्न त्या ठिकाणी होतं, आपल्या वडिलांसमोर. माझ्या वडिलांनी गरिबीत त्या ठिकाणी दिवस घालवले, माझ्या वडिलांनी फार कष्टामध्ये दिवस त्या ठिकाणी घालवले, अत्यंत बेताची परिस्थिती आहे. पण माझं स्वप्न आहे, मी माझ्या बापा देखत त्या ठिकाणी IPS ऑफिसर त्या ठिकाणी होऊन दाखवेल. माझ्या बापा देखत असं स्वप्न मुलीने त्या ठिकाणी उराशी बाळगलं आणि एक दिवस मुलगी त्या ठिकाणी IPS ऑफिसर झाली. पण ज्यावेळेस मुलगी IPS ऑफिसर झाली ना, ज्यावेळेस गावात मुलगी आली त्यावेळेस गुलाल त्या ठिकाणी उधळला जात होता, सगळे लोक त्या ठिकाणी कौतुक करत होते, पण पोरीच्या डोळ्यामध्ये मात्र अश्रू होते. कारण का, ज्या बापासाठी आज मी त्या ठिकाणी IPS झाले, तो बाप मात्र कौतुकाची थाप टाकणारा पाठीवर आज आमच्यामध्ये नाही. का नाही तो बाप? एकदा गेला की नाही येत गड्या. डोंगरा एवढं त्या ठिकाणी मन असतं, आयुष्यभर कष्ट त्या ठिकाणी घेतात. असं म्हणतात ना, आयुष्यभर नशिबाशी झटला, आयुष्यभर नशिबाशी झटला, तवा मला बाप माझा डोंगरा एवढा वाटला, तवा मला बाप माझा डोंगरा एवढा वाटला. उन्हाळा पावसात नाही हाटला, उन्हाळा पावसात नाही हाटला, तवा मला बाप माझा डोंगरा एवढा वाटला, तवा मला बाप माझा डोंगरा एवढा वाटला. डोंगरा एवढा बाप आपल्या पाठीशी ना, तोपर्यंत जगातलं कोणतंही संकट पोरावर येऊ द्या अथवा पोरीवर येऊ द्या, नाही घाबरत. कारण त्यांना माहितीये संकटापेक्षा आमचा बाप त्या ठिकाणी आम्हाला सावरून घेणारा फार मोठा आहे. म्हणून आहे तोपर्यंत. अरे आई त्या ठिकाणी माया दाखवते, आईचं प्रेम त्या ठिकाणी व्यक्त करते, पण आपला बाप आपल्या जीवनामध्ये कधी त्या ठिकाणी प्रेम व्यक्त करू शकत नाही. कारण का, त्याला माहिती असतं जर आपणच हे प्रेम व्यक्त करून दाखवलं, आपण जर त्या ठिकाणी रडलो तर मागच्या परिवाराला त्या ठिकाणी कोण सावरेल. स्वतःची आई सुद्धा गेली तर बाप रडू शकत नाही,
स्वतःची बहीण सुद्धा गेली तर बाप त्या ठिकाणी रडू शकत नाही. स्वतःची पत्नी, जीवनसाथी, अर्धांगिनी जरी अर्ध्या वाटावर सोडून गेली ना तरी देखील त्या ठिकाणी बापाला रडता येत नाही. का रडता येत नाही? तर त्याला सगळं सांभाळायचं असतं म्हणून त्याला जीवनामध्ये कधीही रडता येत नाही. पण जीवनामध्ये दोन असे प्रसंग येतात आपल्या बापाचे, त्यावेळेस बाप त्या ठिकाणी रडल्याशिवाय राहत नाही. ज्यावेळेस आपल्या 18 वर्षाची मुलगी कुणाच्या तरी हातात आपण तिचं कन्यादान होतो, ज्यावेळेस आपली लेक त्या ठिकाणी सासरी जाते, त्यावेळेस मात्र बाप रडल्याशिवाय राहत नाही. आपली आई पदराने डोळे मंडपामध्ये पुसत असते, पण आपला बाप मात्र मंडपाच्या मागे जाऊन त्या ठिकाणी रुमालामध्ये तोंड खुपसून पाठीमागे रडत असतो. त्याला नाही दाखवता येत कधी प्रेम, नाही कधी व्यक्त त्याला त्याचं प्रेम करता येत. आपल्याला असं वाटतं आपला बाप कठोर आहे, नारळासारखा कठीण वाटणारा बाप, पण आपण आतून कधी त्याला पाहिलंच नाही. अगदी मऊ असणारा खोबऱ्यासारखा बाप आपल्याला त्या ठिकाणी कधी जाणवत नाही, कारण आपण त्याचं प्रेम अंतःकरणातलं कधी पाहत नाही. असं वाटतं उगाचच मला पप्पा बोलतात, मला हेच देत नाही, मला तेच देत नाही. का देत नाही त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमिका पहा गड्यांनो. अरे दिवाळीला स्वतःला कधी बापाने कपडे घेतले नाही, पण लेकीला ड्रेस घेऊन दिल्याशिवाय राहिले नाही. मला आत्ता काकाने त्या ठिकाणी सांगितलं काय वडिलांचं प्रेम त्या ठिकाणी असतं. नातही त्यांची त्या ठिकाणी 15-16 वर्षाची, पण अजूनही त्या ठिकाणी लाड पुरवतात. हे बापाचं अंतकरण असतं साहेब, हे बापाचं त्या ठिकाणी अंतकरण असतं. पण ज्या दिवशी डोंगरा एवढा बाप आपला चालला जातो ना, त्या दिवशी बापाची किंमत आयुष्यामध्ये कळते. म्हणून या कीर्तनाच्या माध्यमातून फार तुम्ही घ्या अथवा काही नका घेऊ, पण जोपर्यंत माय बाप आहे ना गड्या, त्यांना जपा. इथे सुना बसलेल्या आहेत, तुमच्या सासवा देखील या ठिकाणी असतील. विनंती असेल, तुम्हाला कशी अपेक्षा असते की तुमच्या सुनांनी त्या ठिकाणी तुमच्या आईला त्या ठिकाणी सांभाळावं, जपावं, तसं तुम्ही देखील त्या ठिकाणी त्यांना सांभाळा, त्यांना जपा. कारण एकदा का निघून गेले ना, जसा पोपट उडून गेल्यानंतर पिंजरा रिकामा राहतो ना, तसं रिकामं घर त्या ठिकाणी पडतं. आता बघा ताई, तुम्ही तिकडे गेल्यानंतर, ताई तुम्ही जर एकदा तिकडे गेल्या ना, आता दिवाळीला पावला